श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणीत. श्री स्वामी चरित्र सारामृत. श्री स्वामी सेवा प्रकाशन. श्री स्वामी समर्थ गुरुपीठ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर. श्री स्वामी समर्थ. प्रस्तावना. भाविक सज्जन हो, भगवान श्री विष्णूंनी जगाच्या कल्याणाकरिता अनेकविध अवतार धारण केले. त्यातील भगवान श्री दत्तात्रेय हा अवतार जगाचे गुरुपद घेऊन अखिल विश्वाला मार्गदर्शन करण्यासाठी घेतला. इसवी सन 1949 मध्ये छेलीखेडे या गावात पंजाबमधून प्रगट होऊन भगवान श्री दत्तात्रेयांनी आगळा बुद्धीला अगम्य असा श्री स्वामी समर्थ अवतार धारण केला. 229 वर्षे श्री स्वामी समर्थ महाराज हे अखिल विश्वामध्ये चीन, मलाया, सिंगापूर व संपूर्ण भारतभर भ्रमण करीत होते. इसवी सन 1378 मध्ये पिठापूर, आंध्र प्रदेश येथे श्रीपाद श्री वल्लभ हे नवीन नामाभिमान धारण करून सुमारे 150 वर्षे अंधश्रद्धा दूर करून खऱ्या देवाची ओळख विश्वाला करून दिली. इसवी सन 1528 मध्ये कारंजा, विदर्भ, महाराष्ट्र येथून श्री नृसिंह सरस्वती या अवतारात सुमारे 100 वर्षे कार्य केले. याच काळात औदुंबर, वाडी, गाणगापूर यासारखी महान तीर्थक्षेत्रे तयार केली. संपूर्ण भारतात धर्मजागृती करून हिंदू साम्राज्याची स्थापना केली. इसवी सन 1678 मध्ये या अवताराची सांगता करून पुन्हा मूळ श्री स्वामी समर्थ हा अवतार धारण केला. इसवी सन 1856 मध्ये अक्कलकोटमध्ये प्रवेश करून सुमारे 22 वर्षे आगळ्या वेगळ्या पद्धतीने जो भेटेल त्याला दुःखमुक्त करून स्वयंभू बनविले. अनन्य भावाने चिंतन केल्यास सर्व प्रकारच्या योगक्षेमाची हमी दिली. इसवी सन 1878 मध्ये समाधी घेतल्याचे केवळ नाटक करून लौकिकदृष्ट्या देह संपविला. परंतु आपल्या सुदैवाने त्यांचे हे कार्य आजही तितक्याच वेगाने किंबहुना त्यापेक्षा सहस्त्रपट वेगाने दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक सेवा मार्गातून सुरू आहे. हा मार्ग गुरुप्रणीत मार्गावर अधिष्ठित आहे. जो भक्त निष्ठेने अहंकार विसरून महाराजांना जीवनाचे अधिष्ठान बनवितो त्याचे जीवन श्री स्वामी समर्थ महाराज सुखकर व शांतमय बनवितात. श्री स्वामी समर्थ महाराज ही एक शक्ती व तत्व असून श्री स्वामी समर्थ हा एक शक्तिमान मंत्र आहे. म्हणून प्रत्येक सेवेकऱ्याने नित्यसेवा म्हणून रोज 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा व श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे दररोज क्रमशः 3 किंवा 7 अध्याय वाचून पारायण करावे. कै विष्णू बळवंत थोरात यांनी इसवी सन 1897 साली ही 21 अध्यायाची छोटीशी पोथी प्रकाशित केली. इसवी सन 1915 साली व 1968 साली या पोथीच्या आवृत्ती प्रकाशित झाल्या. त्याच मूळ प्रती वरून कोणताही बदल न करता सद्गुरू परमपूज्य मोरे दादांनी 1972 साली दिंडोरी प्रणीत मार्गासाठी हा ग्रंथ प्रकाशित केला. गुरुमाऊली परमपूज्य अण्णासाहेब मोरे. नवीन सुधारित आवृत्तीची प्रस्तावना. सांप्रत त्या कालावधीपासून श्री स्वामी समर्थ सेवेकरी अनन्य श्रद्धेने भक्तिभावाने या प्रासादिक ग्रंथाचे वाचन, पठन, मनन करीत आहेत. परंतु हल्लीच्या धकाधकीच्या वेगवान जीवनशैलीचा विचार करिता नित्यसेवेत रोज क्रमशः 3 अध्यायांच्या वाचनास लागणाऱ्या अवधीचे योग्य नियोजन व्हावे व प्रत्येक भाविक सज्जनास अधिकाधिक संख्येने ही दैवदुर्लभ स्वामींची सेवा रुजू करण्यास सुसंधी प्राप्त व्हावी. या प्रांजळ हेतूने श्री क्षेत्र काशी येथील मेळाव्याच्या औचित्याने श्री काशी विश्वेश्वराच्या साक्षीने व गुरुमाऊली परमपूज्य अण्णासाहेब मोरे यांच्या कृपाशीर्वाद व प्रेरणेने श्री स्वामी चरित्र सारामृत
श्लोकी परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी सादर समर्पित करीत आहोत. श्री स्वामी सेवा प्रकाशन, श्री गुरुपीठ, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर, नाशिक.